अरे सुरवसे जो धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, असे अनेक ओबीसी, इतर समाज, ओपन समाज, SC ST समाज, सर्व समाजाचे कार्यकर्ते आम्हाला भेटत असतात, वेगवेगळे विषय तिथं मांडत असतात. आणि जेव्हा युवा संघर्ष यात्रा मी काढली होती, 800 किलोमीटर मी चाललो होतो. या महाराष्ट्रामध्ये एवढं दूर चालणारा कुणी आजपर्यंत नाही जो मी होतो, आणि त्याच्यात लाखो लोकांना मी भेटलेलो आहे. आणि मग तिथे लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढले. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो, काही क्रिमिनल लोकांबरोबर अजितदादांचे फोटो आहेत, बावनकुळे साहेबांचा ड्रग माफियाबरोबर फोटो आहेत, प्रधानमंत्री साहेबांचे फोटो आहेत. मग आम्ही तिथं भूमिका घेत असताना हीच भूमिका घेतो. नेत्याजवळ कोण उभा आहे त्याचं बॅकग्राऊंड कोणाला काय माहीत नसतं. आणि या बाबतीत सुद्धा तुम्ही फोटो दाखवून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न तिथे करत असाल, याला एकच कारण आहे, सरकारच्या विरोधात मी आज ज्या पद्धतीने बोलत आहे, सामान्य लोकांची भूमिका मांडत आहे, हे सरकारच्या पोटामध्ये दुखत आहे. आणि जेव्हा पडळकर नाही तर असे बहुजन समाजाचे कार्यकर्ते खालच्या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीला फ्रेम करतात, नाही तर बोलतात, तेव्हा 100% त्याच्या मागे एक मोठा भाजपचा नेता असतो. आणि ह्या लोकांना फक्त सांगितलं जातं, आता पुढे जाऊन तुम्ही त्या बाबतीत कुठंतरी एक वातावरण गढूळ करा. आणि हेच वातावरण माझ्या बाबतीत गढूळ करण्याचं एकमेव कारण आहे, मी या सरकारच्या विरोधात आज बोलत आहे.